आज मी तुम्हाला गाडी शोधून नाही देणार आहे, आज मी तुमचे पैसे वाचवणार आहे। हो मित्रांनो, 9000 चाललेली BS6 गाडी आहे ही ब्रेझा। सर यात कुठलं किट बसवलं आपण? लोवाटो BS6 किट असतो याच्यात आणि 1 वर्ष वॉरंटी, गॅरंटी, रिप्लेसमेंट याची जबाबदारी चांदबाई घेईल। फ्री मध्ये तुम्हाला काम करून देईल तुम्हाला। 100% ऐसा वाटल की कंपनी पेड गाड़ी आपकी। टेस्ट ड्राइव लिया, साथ में चांदबाई भी थे और इसका मतलब एक्सपीरियंस बहुत अच्छा लगा मुझे। ऐसा फील हो रहा है कि CNG पे चल रहा है? नहीं, कुछ भी नहीं, एकदम बिंदास, एकदम मस्त चल रहा है CNG पे। इन लोगों की मैंने गाड़ी बनाया था तो कम से कम मैं 7-8 हजार गाड़ी बनाया था, आज वो मेरे को बेनिफिट है। तुम्ही CNG बसवण्याचा डिसिजन कशासाठी घेतला, म्हणजे काय रिझन? कसं माहिती आहे का, आपलं जास्त राहायचं म्हणजे तर आपण विचार करतो पेट्रोल किती टाकायचं। बरोबर। आता CNG बसवलं म्हणजे आपण CNG भरला का कुठे पण फिरू शकतो। हे रिजन घेऊन मी इथं आलोय। CNG ही काळाची गरज आहे आणि ते कुठं बसवायचं तो चांगला ठिकाण त्यांना माहिती पडलंय, कार गॅस सेंटर, आणि तोच निवडलाय। CNG तुम्ही फिट करायचा मनात सुद्धा विचार आला ना, तो सरांचा आपण नंबर दिलाय, त्यांना कॉन्टॅक्ट करा। आवड तुमची, निवड तुमची, गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची अ बजेट कार डील चॅनल वरती। मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? एकदम मजेत ना? आज मी तुम्हाला गाडी शोधून नाही देणार आहे, आज मी तुमचे पैसे वाचवणार आहे। हो मित्रांनो, आज मी कार गॅस सेंटर मध्ये आलेलो आहोत आणि ही गाडी बघून तुमच्या लक्षात आलं असेल कार गॅस सेंटर मध्ये कशासाठी आली असेल, CNG फिटमेंट साठी आली आहे। आणि या गाडीमध्ये ऑलरेडी CNG फिटमेंट झालंय। तर या गाडीबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो। 2021 ची गाडी आहे, जी चालली आहे फक्त 9000। हो मित्रांनो, तुम्ही एकदम करेक्ट आणि बरोबर ऐकलंय, 9000 चाललेली BS6 गाडी आहे ही ब्रेझा। आणि यात चांदबाईची टीमने CNG फिटमेंट केलंय। तर आता आपण चांदबाईला बोलवणार आहे, त्याची फिटमेंट कशी झाली तुम्हाला दाखवणार आहे आणि याच्यानंतर या कस्टमरचा फीडबॅक पण घेणार आहे, ज्यांनी या गाडीचे मालक आहेत तर ते CNG फिट केल्यावर ते कसं फिट झाले ते आपण तुम्हाला दाखवणार आहे। तर चांदबाई, खूप खूप धन्यवाद परत आपल्याला संधी दिल्याबद्दल। पब्लिकने खूप तुम्हाला मागच्या व्हिडिओला कसा प्रतिसाद दिलाय? धन्यवाद, खूप चांगला प्रतिसाद होतो। काही लोकांनी असं पण सांगितलं की अजमल भाईला व्हिडिओ बनवून आम्ही आलेलो आहे आणि काही लोकांना आपण असं दाखवलं की बाबा कुठल्या गाड्या बनवून दिलेल्या आहे। आज एक गाडीचं जे ओनर आहे ते स्वतः एक मारुतीमध्ये सायन्स माय कारमध्ये एक जॉबला आहे सर्व्हिसमध्ये। यांची एक गाडी पहिली मी बनवून दिली होती, निसान मायक्रा, जे कस्टमरला कमीत कमी 2 ते 2.5 वर्ष झाले त्यांना बनवून दिलं होतं। हा जे कस्टमर रिपीट आहे, सेकंड गाडी आहे 2021 ब्रेझा। 9000 किलोमीटर फक्त चालली आहे आणि जेव्हा गाडी घेतल्यानंतर तेव्हा पण वाट बघत होतो की आपली केव्हा अप्रूव्हल येईल, आपण गाडी CNG बसून घेणार। BS6 अप्रूव्हल आलं पहिले 3 वर्ष पण वेटिंगलाच होते ते की आपण कधी CNG अप्रूव्हल येईल BS6 तर आपण बसून घेणार। तेव्हा आलं, त्यांना आपण कल्पना दिली की मॅडम हे आलेलं आहे की अप्रूव्हल, ते मला चांदबाई आपण नक्की तुमच्याकडे बसून घेणार। एक त्यांना गुढीपाडव्याच्या हिशोबाने आले ते, आपण त्यांना आज बसून दिलं। फीडबॅक पण आपण कस्टमरशी घेणार की कसं काय। सर यात कुठलं किट बसवलं आपण? लोवाटो BS6 किट असतो याच्यात आणि 1 वर्ष वॉरंटी, गॅरंटी, रिप्लेसमेंट, 12 kg टाकी असते। आणि महत्त्वाचं काय, आपण ह्याच्यामध्ये 46 वाला ब्रॅकेट बसवतो। जे लोक म्हणतात की पत्रा फाटतोय, ह्याच्यामध्ये कुठलाही नाही। जेव्हा पण आपली गाडी आहे तो आपण आपलं कुठलाही पत्रा क्रॅक होणार नाही आणि झाला याची जबाबदारी चांदबाई घेईल। फ्री मध्ये तुम्हाला काम करून देईल तुम्हाला। क्या बात आहे। तर मित्रांनो, मला दर व्हिडिओ मध्ये सांगायची गरज नाही, CNG चे किंग कोण आहेत? चांदबाई। तर चांदबाई, आता आपण बूट स्पेस आपल्या मित्रांनो बघा अजमल भाई, बूट स्पेस कमीत कमी 50% येणार, 50%। म्हणजे बघा कंपनी पेडचा वॉल असतोय, आपण वॉल बसून दिलं। कार गॅस सेंटरची प्लेट आहे CNG भरायचं, कार गॅस सेंटरच्या नावानेच प्लेट आहे। म्हणजे जे कंपनीला गाड्यांना येते तसंच आपण सेम टू सेम, म्हणजे तोच गन बसणार जे आपण कंपनी पेट लाईन गॅस मध्ये भरतो आपण, तोच गन याला बसणार। कुठलाही वेगळा गन नाहीये, की कंपनी पेटचाच गन बसणार। म्हणजे फ्रंट बोनेट उघडायची काही गरज नाहीये आणि कोणी बघून ओळखणार पण नाही हे रेट्रो कंपनी पेट डायरेक्ट का बाहेरची आहे। नक्कीच मित्रांनो, 100% असं वाटेल की कंपनी पेट गाडी आपली। नक्कीच। तर मित्रांनो, आता जे गाडीबद्दल आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंय ते श्रीवास्तव सर आहेत, त्यांना मी पहिल्यात कॉंग्रॅच्युलेट करतो की त्यांनी खूप चांगला डिसिजन घेतला CNG बसवण्याचा। आणि दुसरा चांगला डिसिजन घेतला तो चांगल्या ठिकाणी बसवण्याचा, तो आहे कार गॅस सेंटर चांदबाईचा। तर सर हिंदीत आपल्याला संभाषण करणार आहे। सर, आपने चांदबाई को पहले भी गाड़ी बिठाया है? हाँ, एक गाड़ी और बैठाया था इनके साथ, तो मेरा एक्सपीरियंस बहुत अच्छा था इनके साथ। तो मैंने इनको अपॉइंटमेंट के लिए पूछा था इसका आने वाला कब है ब्रेझा का, तो इन्होंने जैसे ही बताया मैं आके CNG फिट करवाया। क्या बात है। तो सर ने हमें किलोमीटर बताया, सर एक बार आप बताएं कितने किलोमीटर चली है? 9000 किलोमीटर चला है, 2021 की गाड़ी है और BS6 है। BS6 और ये भी आपके RC में भी आने वाला है? RC में भी आने वाला है। मित्रांनो, किती आनंदाची गोष्ट आहे का, सरांनी पहिले पण गाडी फिट केली। आता जेव्हा आपल्याला काम चांगलं होतं तेव्हाच आपण त्या माणसाकडे परत जातो, हे मला सांगायची गरज नाहीये, तुम्ही पण खूप अनुभवी आहेत। तो सर अभी मेरे ख्याल से आपने इसका टेस्ट राइड लिया है? हाँ, टेस्ट ड्राइव लिया, साथ में चांदबाई भी थे और इसका मतलब एक्सपीरियंस बहुत अच्छा लगा मुझे।
मतलब ऐसा फील हो रहा है कि सीएनजी पे चल रहा है? नहीं, कुछ भी नहीं, एकदम बिंदास, एकदम मस्त चल रहा है सीएनजी पे। कोई मतलब एक बार पैसा डाला, अभी डेली पैसे सेविंग होगा हाँ, आपका। पूरा पूरा का पूरा अभी सर बिंदास चला सकते हैं गाड़ी। एकदम सर बिंदास। अभी ऑफिस पे हमारे कूलर पे जाते थे, अभी ब्रेजा लेके जाएंगे, और इसकी गारंटी हमारी है कि सर अभी मुझे पता है कि इतना टेम्परेचर में जाएंगे नहीं, ब्रेजा में ही घूमेंगे अभी। नक्कीच इसमें मित्रांनो, कूलर के रेट पे ही चलेगी गाड़ी। करेक्ट मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या वतीने ना ऑन कॅमेरा चांदभाई खूप खूप धन्यवाद. कारण काय ना मित्रांनो, मार्केटमध्ये नाव टिकून ठेवणे खूप इम्पॉसिबल सारखी गोष्ट आहे. पण तुम्ही विचार करा, त्या सरांनी सर कितने साल पहिले भेटा था? करीब 2-2.5 साल पहले कराया था मैंने। 2.5 वर्षात माणूस आज काल रात्री काय खाल्लं सकाळी आपल्याला स्वतःला आठवत नाही, पण त्यांना तो आठवलंय की आपल्याला सीएनजी बसवायचं तर कुठं जायचं, त्या माणसाकडे चांदभाईकडे आलेत. तर मी फक्त एवढीच तुम्हाला विनंती करतो, सीएनजी तुम्ही फिट करायचा मनात सुद्धा विचार आला ना, तो सरांचा आपण नंबर दिलाय, त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि सरांनी आपल्याला स्पेशल ऑफर पण दिली आहे, त्या ऑफरचा 1 महिना गुढीपाडव्यानंतर सुद्धा ती लागू होणार आहे. तर लवकरात लवकर चांदभाईंना कॉन्टॅक्ट करा. आणि सरांनी आता त्यांचे पैसे वाचवण्यास सुरुवात केली आहे, त्यांचा बँक बॅलन्स आता वाढणार आहे. आणि निश्चित ते फक्त चावी घेऊन कुठेही फिरू शकतात, कारण खूप पॉकेट फ्रेंडली होणार आहे आता गाड़ी. तो सर पहले गाड़ी निकालने के पहले पेट्रोल का सोचना पड़ता था। ऑफिस में तो लेके ही नहीं जाता था, हफ्ते में कभी एक बार लेके गया तो ले गया। अभी तो डेली लेके जा सकता हूँ, और उसके लिए चांद भाई को धन्यवाद बोलूँगा। तो हमारे सेवा का मौके जी आपको मैं थैंक यू कहूँगा कि आपने वापस मुझे सर्विस के लिए चुना, यही मेरे का एक भरोसा कायम किया आपने, वही मेरे लिए सबसे बड़ी बात है। आज जो मेरे पास अजमल भाई कस्टमर है, वो मेरे पास रिपीट कस्टमर है। जिन लोगों की मैंने गाड़ी बनाया था, जो कम से कम मैं 7-8 हज़ार गाड़ी बनाया था, आज वो मेरे को बेनिफिट है। आज लोग बोलते हैं कि मार्केट में काम नहीं, कम से कम मैंने आज भी अपने पास 25 से 30 गाड़ी बनता है सर, आज भी ऑफ सीजन के अंदर भी। मित्रांनो, आज ते आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कस्टमरचा फीडबॅक. त्यांची उद्याची बुकिंग आहे, तर तुम्ही पण तुमची गाडी बुक करून टाका, कारण काय काम 1 नंबर होणार आहे, त्याबद्दल काहीच वाद नाही. आणि सरांच्या कामाची पावती मी तुम्हाला स्वतः देतो, तुम्ही एकदा व्हिजिट करा. तुमच्या लक्षात येईल की सीएनजी मध्ये आपल्याला फिटमेंट करायची आहे, तर तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट पर्याय ते सरांचं कार गॅस सेंटर. सर एकदा चांदभाई ॲड्रेस पण सांगा आपला. नासिक फाटा कासरवाड़ी नियर यामा शोरूम कार गैस सेंटर। और किसी को लोकेशन में तकलीफ आती है तो कॉल करिए, मैं आपको लोकेशन शेयर करता हूँ। और कुछ लगता है कि आप कॉल करके इंक्वायरी कर सकते हो, आपको ऐसा लग रहा है कि मैं सेटिस्फेक्शन नहीं हूँ, आपको कॉल करना चाहते हो तो आप कभी भी कॉल करिए। टाइमिंग है कॉल का सुबह 10 बजे के शाम को 8 बजे तक। इमरजेंसी है तो आप मुझे 10 बजे 9:30 बजे भी कॉल कर सकते हो, ऐसा कोई दिक्कत नहीं है। सर श्रीवास्तव सरांना मी तुमच्या सर्वांच्या वतीने कॉंग्रॅच्युलेट करतो, आणि त्यांच्या भावी हॅपी जर्नीसाठी आपण सगळं त्यांना विश करूया. तर तुम्ही पण सीएनजी बसवायचं तर मला नक्की माहिती आहे तुम्ही कुठे येणार आहे, चांदभाईच्या कार गॅस सेंटर. तर मित्रांनो, आता अजून एक कस्टमर आपल्या सोबत आहेत. सारवणचे सर खूप खूप धन्यवाद, आपल्याला एक थोडा वेळ तुमचं मूल्यवान दिलंय. तर काय कार गॅस सेंटर मध्ये सर आलेत आज, त्यांची ही गाडी आहे ब्रेझा, आणि उद्या आपण याला फिटिंग करणार आहे सीएनजी नक्कीच. तर सर मला सांगा, चांदभाई बद्दल तुम्हाला कसं माहित पडलं? नाही, चांगले इथले सगळे चांगले माहिती आहे, यासाठी मी परत विचार केला की आपण इथंच फिट करू. नक्कीच. आणि आपले काही व्हिडिओ पण तुम्ही हा, म्हटले लई व्हिडिओ बघितले मी, चीनवाला दाखवलेलं तुम्ही, आणि दुसरी एक ऑटोमॅटिक गाडी आहे त्याला एक दाखवलं, एक नवनाची एक गाडी आहे. सरांनी माझे प्रत्येक व्हिडिओ बघितलेत. आता त्यांनी प्रत्येक जे गाड्या असे सांगितले बघितले. ते सगळं आपण इथं कव्हर केलेले आहेत. अजून भरपूर गाड्या आहे, पण सांगता येणार नाही मला एवढ्या गाड्या बरोबर. तर सर मला सांगा, ही गाडी इयर कधीची आहे आपलं? 2021 2021 2021 ची गाडी, आणि याचे किलोमीटर किती झाले सर? 20,000. 20,000. आणि तुम्ही सीएनजी बसवण्याचा डिसिजन कशासाठी घेतला, म्हणजे काय रिझन? कसं माहिती आहे का, आपला जास्त राहायचं म्हणजे तर आपण विचार करतो पेट्रोल किती टाकायचं. बरोबर. आता सीएनजी बसवलं म्हणजे आपण सीएनजी भरला का कुठे पण फिरू शकतो. हे मन रिजन मोकळं. घेऊन मी इथं आलोय. नक्कीच. तर आता सरांच्या मुलं पण आहेत, यंग लोकांची पण आपल्याला फीडबॅक घेण्यात आहेत. सर तुमचं एक थोडा चांदभाई बद्दल. त्यांचं एकदम व्यवस्थित वाटलं मला. मी आता त्यांच्यासोबत टेस्ट ड्राईव्ह पण घेतली, एकदम व्यवस्थित वाटलं, त्यांना काय प्रॉब्लेम आला नाही लॅगिंगला. आता काही दिवसांनी अजून आपल्याला माहिती पडत नाही का कसं आहे, पण सरांचं आतापर्यंत काय प्रॉब्लेम नाहीये, एकदम व्यवस्थित ते फिटमेंट आहे त्यांचं एकदम. तर मित्रांनो, आता मी हे फीडबॅक तुम्हाला का दाखवलं, कारण आज आपण शूट करतोय, सरांची गाडी उद्या उद्या आहे. येणार. सर उद्या येऊन गाड्यांचं सीएनजी किटमेंट फिट करणार आहे. आज बुकिंग केली आहे. आज बुक केली आहे त्यांनी. तर मला एवढंच सांगायचं आहे, आता हे फक्त 20,000 किलोमीटर चाललेली ब्रेझा गाडी आहे, तर त्यांनी एक चांगला डिसिजन घेतलाय. कारण काय, आपल्या पैशांची बचत हा. होतेच, त्यासोबत आपण पर्यावरणाला पण बरोबर. कॉन्ट्रीब्यूट. सीएनजी ही काळाची गरज आहे, आणि ते कुठं बसवायचं तो चांगला ठिकाण त्यांना माहिती हा. पडलंय, कार गॅस सेंटर, आणि तोच निवडलाय. तर मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्हालाही तो ठिकाण आम्ही दाखवलंय, तर तुम्ही नक्की हक्कानी चांदभाईकडे या, कारण तो मास्टर माणूस आहे. हा. आणि त्यांची फिटमेंट काय होणार आहे ते दादांनी, ते आता जे आपण ब्रेझा तुम्हाला कव्हर केली, कसं फीडबॅक होतं सर ते ब्रेझा चालवायला कशी होती, वाटतं सीएनजी हा, चांगली होती, रिस्पॉन्स एकदम व्यवस्थित होता, पिकअपला काय प्रॉब्लेम येत नव्हता. म्हणजे पेट्रोल सारखंच हा, आहे. पेट्रोल सारखं.
तर असे काम इकडं कार गॅस सेंटरला होतंय, तर आता जास्त विचार काळजीपूर्वक. करत बसू नका. काका काळजीपूर्वक. तुम्ही काय सांगणार पब्लिकला आपल्या? चांगलं आहे ना, तुम्ही इकडे सगळे इकडे या. सगळ्यांनीच बसवलं हा, पाहिजे ना सगळ्यांनी seat? बघा पाहिजे. आणि कुठे बसवलं पाहिजे? छान भाई, चांद भाई, एकच माणूस चांद भाई माणूस. तर मी सरांना ऑल द बेस्ट सांगतो, कारण त्यांनी चांगला डिसिजन घेतलाय. धन्यवाद.